नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी धीरज राऊत। मी तुम्हाला इयत्ता 12वी साठी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा विषय शिकवणार आहे। याच विषयाला इंग्रजीमध्ये आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट असं म्हणतो। सुरुवातीला आपण या विषयाचा सिलेबस बघणार आहोत। सिलेबस बघा, या विषयामध्ये एकूण आपल्याला 8 धडे दिलेले आहेत। पहिला आहे व्यवस्थापनाची तत्वे, दुसरा आहे व्यवस्थापनाची कार्ये, तिसरा आहे उद्योजकतेचा विकास, चौथा आहे व्यवसाय सेवा, पाचवा आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती, सहावा आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, सातवा आहे ग्राहक संरक्षण आणि आठवा आहे सुरुवातीला आपण प्रकरण क्रमांक 6 बघणार आहोत। प्रकरण क्रमांक 6 आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी। या प्रकरणामध्ये आपल्याला बघा कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। सामाजिक जबाबदारीची संकल्पना, सामाजिक जबाबदारीची गरज, वेगवेगळ्या समूहाप्रती असणारी जबाबदारी, मग त्यामध्ये आहे मालक, गुंतवणूकदार, कर्मचारी, ग्राहक, सरकार आणि समाज। पर्यावरण समूहाप्रती सामाजिक जबाबदारी, व्यवसाय नीती, व्यवसाय नीतिशास्त्र, त्याची संज्ञा, संकल्पना, व्याख्या, व्यवसाय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये, नैतिक व सामाजिक मूल्ये आणि कंपनीची सामाजिक जबाबदारी CSR। तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये करायचा आहे। प्रस्तावना बघा, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असे सूचित करते की समाजाच्या हिताचे रक्षण करणे ही व्यवसाय संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे। म्हणजेच थोडक्यात काय सांगितलेलं आहे की व्यवसायाने नफा तर कमवला पाहिजेच, परंतु नफा कमवण्याबरोबरच त्यांनी समाजाच्या हिताकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न व्यवसायाने केला पाहिजे, म्हणजे व्यावसायिक संस्थेच्या व्यवस्थापनाने केला पाहिजे आणि ती व्यावसायिक संस्थेची एक जबाबदारी राहणार आहे। कोणत्याही व्यवसायाचे अस्तित्व पूर्णपणे वेगळे असू शकत नाही। समाजाच्या प्रत्येक भागाचे व्यवसायाच्या यशामध्ये योगदान असते। आपण इयत्ता 11वी मध्ये बघितलेला आहे की कोणताही व्यवसाय आहे तो एक समाजाचा भाग आहे। व्यवसायासाठी लागणारा जो काही कामगार असतो तो समाजामधून येत असतो। व्यवसायासाठी लागणाऱ्या विविध प्रकारची जी काही साधन सामुग्री आहे ती देखील समाजामधून येत असते। म्हणजे व्यवसाय समाजातील विविध गोष्टींचा वापर करत असते आणि जो व्यवसायाचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ग्राहक देखील समाजामधून येत असतो। म्हणजे कोणताही व्यवसाय हा त्या समाजाचा भाग असतो, समाजापासून तो वेगळा राहू शकत नाही। म्हणूनच त्याची परतफेड करण्यासाठी व्यवसायाने समाजासाठी काहीतरी करणे फार महत्वाचे असते। म्हणजेच काय की व्यवसाय समाजाकडनं अनेक गोष्टी घेत असतं। ग्राहक समाजाचा भाग आहे, कामगार समाजाचा भाग आहे, व्यवसाय विविध प्रकारची साधन सामुग्री वापरते, पाणी वापरते, रस्ते वापरते, वीज वापरते आणि इतर खनिजे वापरते, त्याच्यावर देखील समाजाचा हक्क असतो। म्हणजे समाजाच्या अनेक गोष्टी व्यवसाय वापरत असते आणि म्हणून व्यवसायाने देखील त्याची परतफेड केली पाहिजे आणि त्यासाठी समाजाचा विकास कसा होईल याचा प्रयत्न व्यावसायिक संस्थेने केला पाहिजे। व्यवसायाच्या समाजाप्रती असणाऱ्या या जबाबदारीला सामाजिक जबाबदारी असे म्हणतात। सामाजिक दृष्ट्या जबाबदार संस्थांनी फक्त जास्तीत जास्त नफा मिळवणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी सुद्धा काम करणे अपेक्षित आहे। कोणताही व्यवसाय हा नफा कमावण्यासाठी केला जातो आणि प्रत्येक व्यवसायाने नफा हा कमावलाच पाहिजे, परंतु
नफा कमावत असताना समाजाप्रती आपल्या असलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या देखील त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत. कारण की आपण समाजाकडनं काहीतरी घेत आहोत याची भावना व्यवसायाकडे असली पाहिजे आणि त्या भावनेतूनच परतफेड म्हणून व्यवसायाने समाजातील जी विविध घटक आहेत, जे आर्थिक दुर्बल घटक असतील, सामाजिक दुर्बल घटक असतील, अशा लोकांसाठी त्यांचा विकास कसा होईल याचा प्रयत्न व्यवसायाने केला पाहिजे आणि त्यालाच आपण व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असे म्हणतो. प्रत्येक व्यवसाय संघटना परस्परांशी सुसंवाद साधून किंवा चर्चा करूनच पर्यावरणामध्ये कार्य करीत असतात. कोणतीही संस्था पर्यावरणाशिवाय टिकून राहू शकत नाही. आता या ठिकाणी पर्यावरण म्हणजे कोणतं पर्यावरण, तर आपण 11वी मध्ये शिकलेलो ते म्हणजे व्यावसायिक पर्यावरण. सरकार, ग्राहक, कर्मचारी, आर्थिक घटक, राजकीय घटक, कायदेशीर घटक या सर्वां मिळून जे एक पर्यावरण व्यवसायाभोवती तयार होते त्याला म्हटलं जातं व्यावसायिक पर्यावरण. आणि प्रत्येक व्यवसाय हा या पर्यावरणाचा भाग असतो. या पर्यावरणाशिवाय तो व्यवसाय टिकू शकत नाही. त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, साहित्य इत्यादी समाजामधून मिळवतात. मग व्यवसायासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ म्हणजे कामगार कशामधून येतात? समाजामधून येतात आणि समाज हा देखील पर्यावरणाचा घटक आहे. व्यवसायाला लागणारं यंत्रसामुग्री ही देखील समाजाकडून किंवा समाजाच्या कोणत्या तरी घटकांनी तयार केलेली असते. आणि इतर साहित्य म्हणजे खनिजे वापरत असतील किंवा इतर नैसर्गिक साधन सामग्री वापरत असतील त्या सर्वांवर समाजाचा अधिकार असतो. म्हणजे व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व समाजामधूनच येत असतात आणि समाज हा पर्यावरणाचा एक घटक आहे. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केल्यानंतर समाजाच्या विविध भागामध्ये विभागणी करणे हा सुद्धा पर्यावरणाचाच एक महत्वाचा घटक आहे. व्यवसाय काय करतं? कच्चा माल विकत घेतं, त्याच्यावर प्रक्रिया करतं आणि पक्का माल तयार करते. हा पक्का माल तयार करून समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवणे हा देखील पर्यावरणाचाच एक भाग आहे. आता हा माल कोणत्या घटकापर्यंत पोहोचवला जातो? तो घटक म्हणजे ग्राहक. आणि आपण इयत्ता 11वी मध्ये बघितलेला आहे व्यावसायिक पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ग्राहक. ग्राहकाशिवाय कोणताही व्यवसाय चालू शकणार नाही. पुढे आहे सामाजिक जबाबदारीची संकल्पना. व्यवसायाची सामाजिक जबाबदारी ही समाजाच्या मूल्याबाबत निर्णय घेण्यासाठी आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्याबाबत अपेक्षित कृती करण्याशी संबंधित अशी संकल्पना आहे. म्हणजे समाजामध्ये जी काही मूल्य आहेत आणि समाजाची जी काही उद्दिष्ट आहेत त्याची पूर्तता करण्याबाबत ही सामाजिक जबाबदारी संबंधित आहे. म्हणून व्यवसायाची सर्व कार्ये अशा समाजाच्या कोणत्याही घटकाला नुकसानकारक न ठरता सर्व समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योगदान देणारी असावी. म्हणजे व्यवसायाची एक जबाबदारी आहे की समाजामधील जेवढे घटक आहेत त्या सर्व घटकांचा विकास करता येईल. कशा प्रकारे करता येईल, समाजाची जी काही उद्दिष्ट आहेत त्याची पूर्तता कशा प्रकारे करता येईल हे बघण्याची जबाबदारी व्यवसायाची देखील आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून, नीतिमूल्य लक्षात ठेवून व्यवसायाने हे बघितलं पाहिजे की आपल्यामुळे समाजातील कोणत्याही घटकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही हे बघण्याचं काम देखील व्यवसायाचं आहे. व्याख्या बघा. हॉर्वर्ड डी बोवेन सामाजिक जबाबदारीने निर्णय घेणाऱ्या अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा अशा कार्यप्रणालीचे अनुकरण करावे जी आपल्या समाजाच्या उद्दिष्टांची व मूल्यांची जोपासना करते. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे, जो व्यवसाय सामाजिक जबाबदारीने निर्णय घेतो अशा व्यवसायांनी समाजाची उद्दिष्ट आहेत किंवा जी समाजाची मूल्य आहेत त्याची जोपासना करावी.
म्हणजे समाजाची विकासाची जी काही उद्दिष्ट आहेत ती पूर्ण कशा प्रकारे करता येतील याचा प्रयत्न व्यवसायिक संस्थेने केली पाहिजे. समाजाची जी काही मूल्य आहेत ती कशा प्रकारे आपल्याला जोपासता येतील याचा प्रयत्न व्यावसायिक संस्थेने केला पाहिजे आणि ती प्रत्येक व्यवसायाची सामाजिक जबाबदारी आहे असं म्हटलं गेलं आहे. बघा, कॅथ डेव्हिस काय म्हणतात, व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा व्यावसायिकाचे जे निर्णय व जी कार्य समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात त्याला सामाजिक जबाबदारी असे म्हणतात. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे की व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा म्हणजे व्यवसाय आर्थिक दृष्ट्या किती सक्षम झालेला आहे, व्यवसाय तांत्रिक दृष्ट्या किती सक्षम झालेला आहे, ह्यापेक्षा माझा व्यवसाय समाजाच्या जबाबदाऱ्या किती व्यवस्थितपणे पार पाडतो हे बघणे म्हणजेच व्यवसायाची सामाजिक जबाबदारी होय. म्हणजे समाजाच्या हिताचं रक्षण करणे, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे म्हणजे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी होय. आता प्रत्येक व्यवसाय काय करत असतं, आपला आर्थिक विकास कसा होईल हे बघत असतं आणि ते बघितलंच पाहिजे. प्रत्येक विकास बघत असतो की आपला तांत्रिक विकास कसा होईल हे व्यवसाय बघत असतं आणि ते बघणे देखील गरजेचं असतं. परंतु हे बघत असताना आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपण ज्या समाजाचा भाग आहोत, त्या समाजाची जी काही उद्दिष्ट आहेत, त्या समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील व्यावसायिक संस्थेने केला पाहिजे आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच व्यवसायाची सामाजिक जबाबदारी होय. सामाजिक जबाबदारी ही संकल्पना भारतामध्ये प्राचीन काळापासून अनुसरली जाते. भारतीय तत्वज्ञानी आर्य चाणक्य व ख्रिस्तपूर्व इतिहासकालीन खंडातील तत्ववेत्ते पाश्चिमात्य उपदेश यांनी सुद्धा व्यवसाय चालवताना नैतिक तत्वांचा आधार घ्यावा असे सांगितलं आहे. म्हणजे व्यवसायाने सामाजिक जबाबदारीचं पालन केलं पाहिजे ही संकल्पना आताची आहे का? नाही, तर प्राचीन काळापासून ही संकल्पना अनुसरली जात आहे. म्हणजे त्यामध्ये भारतीय तत्वज्ञानी असतील, चाणक्य असतील किंवा ख्रिस्तपूर्व इतिहास याचा जर विचार केला तर त्यामध्ये देखील या गोष्टींचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामध्ये देखील असं सांगितलेलं आहे की व्यवसाय चालवत असताना नैतिक तत्वांचा आधार घेतला गेला पाहिजे. मग नैतिक तत्व पाळणे म्हणजे काय? म्हणजे एका ठिकाणी आपण कायद्याचं पालन तर केलंच पाहिजे, पण त्याचबरोबर समाजाप्रती आपली काही कर्तव्य आहेत ती आपली एक नैतिकता मानून ती कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत. व्यवसायाच्या कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी ही व्यापक संकल्पना आहे. म्हणजे कायदेशीर जबाबदारी एक वेगळा भाग झाला आणि सामाजिक जबाबदारी वेगळा भाग झाला. कायदेशीर जबाबदारी ही कायद्यानुसार बंधनकारक असते. म्हणजे व्यवसायाला त्याचं पालन हे करावंच लागतं. म्हणजे सरकार आहे, सरकारने एखादा कायदा तयार केला मग त्या कायद्याचं पालन प्रत्येक व्यवसायाला करावंच लागतं आणि ते बंधनकारक असतं. सामाजिक जबाबदारीचं मात्र तसं नसतं. सामाजिक जबाबदारी कुठेही असं लिहिलेलं नसतं की व्यवसायाने ह्या समाजाचा उद्धार केलाच पाहिजे. ती आपली एक नैतिक जबाबदारी असते आणि नैतिकता ही आपल्या मनापासून आली पाहिजे. ती जबरदस्ती करता येते का? तर ती जबरदस्तीने करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी ही जास्त व्यापक संकल्पना आहे. म्हणजे ही मोठी संकल्पना आहे. कायदेशीर जबाबदारी ही कायद्याचे पालन करून पार पाडता येते. म्हणजे कायदा तयार केलेला आहे आणि ते सर्व कायदे आपण जर त्या सर्व कायद्याचं पालन केलं म्हणजे आपली कायदेशीर जबाबदारी संपली. सामाजिक जबाबदारी ही संकल्पना त्याही पलीकडची आहे. कायद्याने निर्धारित केलेल्या जबाबदाऱ्यांबरोबरच संस्थेला त्यांच्या इतर सामाजिक कर्तव्यांची जाणीव असणे म्हणजे सामाजिक जबाबदारी होय. म्हणजे माझा समजा व्यवसाय असेल तर मी कायद्यानुसार आवश्यक असलेल्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत,
म्हणजे माझी कायदेशीर जबाबदारी मी पार पाडली पाहिजेच. परंतु मी माझी कायदेशीर जबाबदारी पार पाडत असताना मी ज्या समाजामध्ये व्यवसाय करतो, मी ज्या समाजाचा घटक आहे, त्या समाजासाठी देखील मी काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी म्हणजे काय? त्यांचा विकास कसा करता येईल, त्यांच्या असलेल्या अडचणी ज्या आहेत त्या कशा दूर करता येईल याचा प्रयत्न मी केला पाहिजे. त्याची जाणीव मला असली पाहिजे. आणि ही जाणीव असणे म्हणजेच सामाजिक जबाबदारी होय. त्यांच्या प्रति माझे जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे. आणि ही नैतिकता असते. कोणत्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नसतं, कोणत्याही पुस्तकामध्ये तसं लिहिलेलं नसतं, कायद्यामध्ये लिहिलेलं नसतं. पण ती नैतिकता आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपण समाजामधून अनेक गोष्टी घेत आहोत, मग त्याची परतफेड म्हणून, एक नैतिकता म्हणून आपण देखील समाजासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्या काही गोष्टी करणे म्हणजेच व्यवसायाची सामाजिक जबाबदारी होय. याचाच अर्थ समाजाच्या हितासाठी व्यवसायाच्या वतीने स्वेच्छेने कामे करणाऱ्या अनेक घटकांचा सामाजिक जबाबदारीमध्ये समावेश होतो. बघा, इथे सांगितलेल्या स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने. कायदा लादून होणार नाही. म्हणजे कायद्यानुसार सांगितलं की तुम्ही ह्या व्यवसायाने अशा प्रकारे तिकडे शाळा बांधून द्या, इस्पितळ बांधून द्या, कोणताही व्यवसाय करत नाही, व्यवसाय करणार नाही. त्याच्यामध्ये तो कुठेतरी चालढकल करत आहे. परंतु ही भावना जेव्हा त्याच्या स्वतःच्या मनामध्ये निर्माण होईल की नाही, मी ह्या समाजाचा घटक आहे, ह्या समाजाचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे, अशा प्रकारची नैतिकता जेव्हा व्यावसायिकांमध्ये तयार होईल तेव्हा ते आपली सामाजिक जबाबदारी स्वेच्छेने पार पाडतील. तर समाजाप्रती आपली जी काही कर्तव्य आहेत ते स्वेच्छेने पार पाडणे म्हणजे सामाजिक जबाबदारी होय. आज आपण बघत आहोत सामाजिक जबाबदारीच्या बाबतीत की टाटा सारखी जी कंपनी आहे, रिलायन्स सारखी जी कंपनी आहे, या कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारला मदत करत आहेत, जनतेला मदत करत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात दान केलेले आहे, मोठ्या प्रमाणात पैशाचं दान त्यांनी केलेलं आहे. ही झाली समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे. म्हणजे समाज जेव्हा संकटामध्ये असेल, समाज जेव्हा अडचणीमध्ये असेल, तेव्हा त्यांचे जे संकट आहे किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे होय. पुढचा भाग आहे सामाजिक जबाबदारीची गरज, नीड फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच व्यवसायाने सामाजिक जबाबदाऱ्या का पार पाडल्या पाहिजेत आपल्याला हे इथे बघायचं आहे. व्यवसाय संघटना या नफा मिळवण्यासाठी चालवल्या जातात, परंतु जास्तीत जास्त नफा कमवणे हे एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. सामाजिक बांधिलकी सुद्धा फार महत्वाची असते. आपण आधी पण बघितलेलं आहे की व्यावसायिक संघटना ह्या नफा कमावण्यासाठी स्थापन केल्या जातात. जास्तीत जास्त नफा मिळवणे हे कोणत्याही व्यावसायिक संघटनेचं मुख्य उद्दिष्ट असतं, परंतु ते एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. ते मुख्य उद्दिष्ट असतं तोपर्यंत ठीक आहे, परंतु एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. म्हणजे नफा मिळवला तर पाहिजेच, परंतु त्याचबरोबर समाजाप्रती आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या देखील व्यावसायिक संघटनेने किंवा व्यावसायिक संस्थेने पार पाडल्या पाहिजेत. पुढील मुद्दे व्यवसायाच्या सामाजिक जबाबदारीची गरज स्पष्ट करतात. मग आपल्याला आता बघायचं आहे की व्यवसायाने समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या का पार पाडाव्यात. पहिलं, विश्वस्त संकल्पना. विश्वस्त ही संकल्पना आर्थिक सामाजिक तत्वज्ञानाची आहे. हा विचार सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी पुढे आणला. म्हणजे व्यवसाय हे एक विश्वस्त आहेत, व्यवसाय हे समाजाचे विश्वस्त आहेत, अशा प्रकारची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे? महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी संस्थेच्या सधन व्यक्तींनी विश्वस्त बनून विविध साधनांचा पुरवठा केला पाहिजे. म्हणजे जे व्यवसाय सधन आहेत, ज्या व्यवसायांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा सर्व व्यावसायिक संस्थेने समाजासाठी
विविध घटकांचा पुरवठा केला पाहिजे, विविध साधन सामुग्रीचा पुरवठा केला पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण आपण बघू शकतो की कोरोनाच्या ह्या काळामध्ये टाटा कंपनीने जवळजवळ 30 पेक्षा जास्त अँब्युलन्स सरकारला दिलेले आहेत. फक्त एवढंच नव्हे तर विविध प्रकारच्या इतर गोष्टी देखील टाटा कंपनी असेल किंवा रिलायन्स कंपनी असेल किंवा इतर भारतीय कंपन्यांनी सरकारला मदत म्हणून दिलेली आहे. म्हणजे ज्या कंपन्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, सधन आहेत, अशा सर्व व्यवसायांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला आवश्यक असणारी साधन सामुग्री पुरवण्याचं काम केलं पाहिजे. विश्वस्त संस्था सामाजिक कल्याणासाठी कार्यरत असतात व म्हणून व्यावसायिकांना समाजाचे विश्वस्त मानले जाते. ज्या काही विश्वस्त संस्था असतील किंवा ज्या काही सामाजिक संस्था असतील त्या सामाजिक संस्था काय करतात, समाजासाठी कार्य करीत असतात. गरीब मुलं असतील त्यांच्यासाठी कार्य करतात, अनाथ मुलं असतील त्यांच्यासाठी कार्य करत असतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक असतील त्यांच्यासाठी कार्य करण्याचं काम विश्वस्त संस्था करतात किंवा सामाजिक संस्था करतात, किंवा अपंग असतील त्यांच्यासाठी कार्य करण्याचं काम विश्वस्त संस्था करत असतात. म्हणजे विश्वस्त संस्था या समाजाच्या कल्याणासाठी काम करत असतात. त्याच प्रकारे व्यावसायिक संस्था देखील समाजाचं कल्याण करण्याचं काम करत असतात आणि म्हणून व्यावसायिक संस्थेला देखील विश्वस्त म्हटलं गेलं पाहिजे असं सांगितलं आहे. कारण की व्यावसायिक संस्था देखील काय करतात, आपल्या समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात, समाज कल्याणाची कामं करत असतात. दुसरं, समाजाच्या बदलत्या अपेक्षा. अलीकडच्या काळात समाजाच्या व्यवसाय संस्थेच्या अपेक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसाय म्हणजे वस्तूंचा व सेवांचा पुरवठा करणारा भाग असा दृष्टिकोन होता. परंतु आजकाल समाजाची अशी अपेक्षा आहे की व्यवसाय हे जबाबदार नागरिक असून समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी योगदान दिले पाहिजे. बघा, आता समाजाच्या अपेक्षा व्यवसायाकडनं बदललेल्या आहेत. सुरुवातीसारखं राहिलेलं नाही. सुरुवातीला काय होतं, व्यवसायाने फक्त काय करायचं, व्यवसायाने वस्तूचं उत्पादन करायचं आणि त्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवायच्या आणि व्यवसायाने फक्त नफा कमवायचा. इथपर्यंतच आपण व्यवसायाकडे बघत होतो. परंतु आता जसं जसं शिक्षणाचा प्रसार होत गेला, लोकांना आपले जे हक्क आहेत त्याची माहिती होत गेली, आता लोकांच्या अपेक्षा देखील बदललेल्या आहेत. आता लोकांना काय वाटतं, आता नागरिकांना काय वाटतं, व्यवसायाने वस्तूचा पुरवठा तर केलाच पाहिजे, तो तर त्याचं महत्वाचं कर्तव्य आहे. परंतु त्याचबरोबर व्यवसायाच्या ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या देखील व्यवसायाने पार पाडल्या पाहिजेत. म्हणजे व्यवसायाला जो काही नफा होतो त्या नफ्यामधला काही भाग समाजाच्या हितासाठी वापरला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांची असते. आणि म्हणून आपण बघा, आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण बघत असतो की कोणत्या व्यवसायाने समाजासाठी मदत केली. या कोरोनाच्या काळामध्ये कोणता व्यवसाय मदत करतो, कोणता व्यवसाय मदत करत नाही हे आपण बघत असतो. आणि जो व्यवसाय ह्या संकट समयामध्ये आपल्या समाजाला मदत करत असतो, सरकारला मदत करत असतो, त्या व्यवसायाची प्रतिमा चांगली तयार होते, एक चांगली प्रतिमा निर्माण होते. म्हणजे नागरिकांच्या अपेक्षा आता बदललेल्या आहेत आणि आपल्याला वाटत असतं की ह्या व्यवसाय संस्था आहेत त्या इतका नफा कमवतात, त्यांनी नफा कमवलाच पाहिजे, परंतु त्या नफ्यातील काही भाग हा त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या विकासासाठी वापरला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आता आपली निर्माण झालेली आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यावसायिक संस्थेने आपल्या समाजाप्रती असलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडल्या पाहिजेत किंवा पूर्ण केल्या पाहिजेत. तिसरं, नावलौकिक किंवा प्रतिष्ठा. इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं रेप्युटेशन. व्यावसायिकाकडून आपल्या व्यवसायाची प्रतिमा निर्माण व बळकट करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर खर्च केला जातो. आपण बघतो प्रत्येक व्यावसायिकाला काय वाटतं की आपल्या व्यवसायाची एक चांगली प्रतिमा लोकांमध्ये, ग्राहकांमध्ये निर्माण झाली पाहिजे.
आणि ती चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात खर्च करत असतो आणि हा खर्च जास्तीत जास्त जाहिरातींवर केला जातो. मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते आणि त्यातून त्यांची प्रतिमा कशा प्रकारे चांगली निर्माण होईल याचा प्रयत्न व्यावसायिक करत असतो. सामाजिक दृष्ट्या जबाबदारीने वागणाऱ्या कंपनीला समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा मिळते. याचा परिणाम म्हणजे विक्रीत व नफ्यात वाढ होते. प्रतिभावान लोक आकर्षित होतात आणि व्यवसायाचा शाश्वत विकास होतो. पण प्रचंड खर्च जाहिरातींवर करण्यापेक्षा जर त्या व्यवसायाने सामाजिक जबाबदाऱ्या देखील पूर्ण केल्या तर त्या व्यवसायाची एक चांगली प्रतिमा नागरिकांमध्ये निर्माण होते, चांगली प्रतिमा ग्राहकांमध्ये निर्माण होते. आणि जेव्हा एखाद्या व्यवसायाची चांगली प्रतिमा ग्राहकांमध्ये निर्माण होते, नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे त्या व्यवसायाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्या विक्रीमध्ये वाढ होते. आणि जर विक्रीमध्ये वाढ झाली म्हणजेच त्या व्यवसायाचा नफा देखील काय होणार आहे, वाढणार आहे. मग आपण आता बघतो की ह्या कोरोनाच्या काळामध्ये मी सतत हे उदाहरण वापरत आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या कंपन्या आपल्याला मदत करत असतात, ज्या ज्या कंपन्या सरकारला या संकट समयी मदत करत असतात, त्या सर्व कंपन्यांबद्दल एक चांगली भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आपण सुरुवातीलाच उदाहरण बघितलं होतं टाटा कंपनी. जेव्हा टाटा कंपनीने एकूण आतापर्यंत 1,500 कोटीपेक्षा जास्त रुपये या कोरोनासाठी सरकारला मदत केलेली आहे. आणि त्यावेळी आपण बघितलं की जेव्हा कंपनीने डिक्लेअर केलं की सुरुवातीला आम्ही 1,000 कोटी रुपये देणार आणि त्याच्यानंतर पुन्हा कंपनीने सांगितलं की आम्ही पुन्हा 500 कोटी रुपये देणार, तेव्हा आपण त्या प्रत्येक अनेक लोकांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसवर टाटा कंपनी किंवा रतन टाटा यांचा फोटो ठेवला होता. म्हणजेच काय तर त्या व्यवसायाबद्दल एक चांगली प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणजे आता पुढे काय होणार, जेव्हा मला एखादी वस्तू घ्यायची असेल तेव्हा मी टाटा कंपनीच्या वस्तूला जास्त प्राधान्य देईल. का? कारण की मला माहिती आहे ही कंपनी संकट समयी आपल्यासाठी धावून येते. ही कंपनी आपल्यासाठी म्हणजे लोकांसाठी, समाजासाठी सतत मदत करण्यासाठी धावून येत असते. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या कंपनीची चांगली प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे जर तुम्ही तुमची सामाजिक कर्तव्ये पार पाडली, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या तर तुमच्या कंपनीची किंवा तुमच्या व्यावसायिक संस्थेची एक चांगली प्रतिमा लोकांमध्ये निर्माण होते. आणि जर ती प्रतिमा तुम्हाला निर्माण करायची असेल, तुमच्या व्यवसायाचा शाश्वत विकास करायचा असेल तर तुम्ही तुमच्या परीने सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. चौथा आहे पर्यावरणाचे संरक्षण. व्यवसाय संघटनेने देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे देशामध्ये जी काही साधन संपत्ती आहे त्या अनेक अशा प्रकारची साधन संपत्ती आहे की ती कधीही संपू शकते. आणि त्यामुळे अशा प्रकारची जी साधन संपत्ती आहे त्याचा योग्य आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. त्यांनी पर्यावरणाची हानी टाळली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारे पर्यावरणाची हानी होणार नाही याचा विचार व्यावसायिक संघटनेने केला पाहिजे. उदाहरणार्थ व्यवसायामुळे पाण्याचे होणारे प्रदूषण, ओझोनचा थर कमी करणारे घटक हवेत सोडणे टाळले पाहिजे. यामुळे समाजातील लोकांचे आरोग्य धोक्यात येते आणि सजीवांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. आपण बघतोय दिवसेंदिवस जे पर्यावरण आहे, पर्यावरणाची हानी दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचं प्रदूषण वाढत आहे, जमिनीचं प्रदूषण वाढत आहे, हवेचं प्रदूषण वाढत आहे आणि त्याला जबाबदार आहे ते म्हणजे व्यवसाय. अनेक प्रकारच्या व्यवसायामुळे हे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ह्या वाढणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम म्हणजेच आपलं जे आरोग्य आहे, लोकांचे जे आरोग्य आहे ते धोक्यात येत आहे. आणि फक्त लोकांचंच आरोग्य धोक्यात येते असं आहे का? नाही, तर इतर जे सजीव आहेत त्यांचं आरोग्य देखील धोक्यात येत आहे.
आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल, पर्यावरणाचं जर संरक्षण करायचं असेल, तर प्रत्येक व्यवसायाने पर्यावरणाप्रती आपली जी काही जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे. मग व्यवसायाने काय केलं पाहिजे की आपण जे केमिकल युक्त, रसायन युक्त जे काही पाणी असेल ते सरळ नदीमध्ये न सोडता, सरळ समुद्रामध्ये न सोडता त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे आणि प्रक्रिया करून नंतर ते नदीमध्ये सोडलं पाहिजे. ती त्यांची एक सामाजिक जबाबदारी आहे, ती त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. त्याचं पालन त्यांनी केलं पाहिजे. हवेमध्ये जे प्रदूषण होतं त्याच्यामुळे ओझोनचा थर कमी होत आहे, त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ती त्यांची एक सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. तर प्रत्येक व्यवसायाने जर आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली, नैतिकतेने काम केलं, तर आपण पर्यावरणाचं संरक्षण देखील करू शकतो आणि पर्यावरणाची होणारी जी काय हानी आहे ती आपण टाळू शकतो. 5वा आहे संसाधनांचा पर्याप्त वापर. आधुनिक व्यवसायाच्या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर संसाधने उपलब्ध आहेत. म्हणजे असे अनेक व्यवसाय आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संसाधने, साधन सामुग्री उपलब्ध आहे आणि त्यातील काही साधन सामुग्री ते वापरत असतात, तर काही साधन सामुग्री ही पडून असते. या सर्व मोठ्या प्रमाणावरील साधनांमुळे समाजाच्या हिताचे रक्षण करणे व्यवसायांना शक्य आहे. अशा साधन संपत्तीचा अपव्यय टाळला पाहिजे. म्हणजे अनेक अशा प्रकारच्या व्यावसायिक संघटना आहेत, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संसाधने आहेत, साधन सामुग्री आहेत. ह्या साधन सामुग्रीचा त्यांनी अपव्यय टाळला पाहिजे, म्हणजे वेस्टेज टाळलं पाहिजे. त्याचा पर्याप्त आणि पुरेपूर वापर केला पाहिजे आणि ह्या साधन सामग्रीचा किंवा अतिरिक्त साधन सामग्रीचा वापर समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा समाजाचा विकास कशा प्रकारे करता येईल यासाठी केला पाहिजे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात जमीन असेल आणि त्यामधली काही जमीन व्यवसाय वापरत असेल आणि काही जमीन जर व्यवसाय वापरत नसेल, तर त्या जमिनीचा वापर व्यवसायाने समाजाच्या हितासाठी केला पाहिजे, समाजाच्या विकासासाठी केला पाहिजे. आणखी उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की समजा एखाद्या व्यवसायाकडे एखादी इमारत आहे आणि त्या इमारतीचा वापर तो व्यवसाय करतच नाही. म्हणजे त्याच्याकडे साधन संपत्ती आहे, संसाधन आहे, परंतु त्याचा वापर जर तो करत नसेल तर त्याचा वापर एखाद्या सामाजिक गोष्टीसाठी केला पाहिजे. उदाहरणार्थ, त्या ठिकाणी शाळा तयार करता येईल, त्या ठिकाणी इस्पितळ तयार करता येईल. अशा प्रकारे समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी कंपनीकडे, व्यवसायाकडे जी संसाधने आहेत त्याचा वापर व्यवसायाने केला पाहिजे. कामगार संघटनांचा दबाव. आधुनिक काळात कामगार त्यांच्या हक्काबाबत जागरूक झाले आहेत. कामगार संघटनांची झपाट्याने वाढ होत आहे आणि व्यावसायिक पर्यावरणामध्ये ते महत्वाची भूमिका बजावत आहेत. आपण बघतोय की जसे जसे कामगार शिकलेले आहेत, शिक्षित झालेले आहेत, त्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण झालेली आहे. त्यांना माहिती आहे की आपले हक्क काय आहेत आणि आपल्या हक्कासाठी ते लढा देत असतात आणि त्यामुळे कामगार संघटनांची देखील झपाट्याने वाढ झालेली आहे. कामगारांसाठी काम करणारी संघटना म्हणजे कामगार संघटना. तर या कामगार संघटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कामगारांची अशी अपेक्षा असते की व्यवस्थापनाने त्यांना योग्य पगार, बोनस व इतर सवलती द्याव्यात. यातून होणारा संघर्ष टाळण्यासाठी व्यवस्थापनाने आपली जबाबदारी ओळखून त्यानुसार कृती केली पाहिजे. आता कामगार संघटनांचा दबाव देखील व्यवसायावर वाढलेला आहे आणि म्हणून व्यवसायाने कामगाराप्रती असलेल्या आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडल्या पाहिजेत. मग कामगाराप्रती जबाबदाऱ्या म्हणजे काय? कामगारांना चांगल्या प्रकारे पुरेसा पगार दिला पाहिजे, त्यांना बोनस दिला पाहिजे, विविध प्रकारच्या सवलती किंवा सुविधा व्यवसायाने कामगारांना दिला पाहिजे. कोणत्याही प्रकारे व्यवसायाने कामगारांची पिळवणूक करता कामा नये. कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी व्यवसायाने घेतली पाहिजे. ही झाली व्यवसायाची कामगाराप्रती असलेल्या सामाजिक जबाबदाऱ्या.
ह्या जबाबदाऱ्या व्यवसायाने पार पाडल्या पाहिजेत आणि व्यवसाय ह्या जबाबदाऱ्या आता पार पाडत आहे. त्याचं कारण म्हणजे कामगार संघटनांचा दबाव. म्हणजे जर ह्या जबाबदाऱ्या व्यवसायाने पार पाडल्या नाहीत, पुरेसा पगार दिला नाही, कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर ह्या कामगार संघटना मोठ्या प्रमाणात व्यवसायावर दबाव आणतात आणि कधी कधी त्यामधून संघर्ष निर्माण होऊन व्यवसायामध्ये बंद देखील पुकारला जातो. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल, कामगाराबरोबर आपल्याला जर चांगले संबंध ठेवायचे असतील, तर प्रत्येक व्यवसायाने कामगाराप्रती आपल्या ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजेत. ग्राहक चळवळींची वाढ, शिक्षणाचा विकास, प्रसार माध्यमे आणि बाजारपेठेतील वाढती स्पर्धा यामुळे ग्राहक त्यांचे हक्क व अधिकारांबाबत जागृत झाले आहेत. म्हणूनच व्यवसाय संस्थेने ग्राहकाभिमुख धोरणांचे अनुकरण केले पाहिजे. ग्राहक हा व्यवसायासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. ग्राहकाशिवाय कोणताही व्यवसाय विकास करू शकत नाही आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसायाने ग्राहकाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या ह्या पार पाडल्या पाहिजेत. आणि आता व्यवसाय हा ग्राहकाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत आहे असे आपल्याला दिसून येतं आणि त्याचं कारण म्हणजे ग्राहक चळवळींमध्ये झालेली वाढ. आता ग्राहक हा शिक्षित झालेला आहे. ग्राहकाला त्याच्या हक्काबद्दल जाणीव निर्माण झालेली आहे. जर एखादा व्यवसाय आपली फसवणूक करत असेल तर त्या व्यवसायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम ग्राहक करत असतो, कारण की ग्राहकाला आपले हक्क, ग्राहकाला आपले अधिकार याची जाणीव झालेली आहे. आणि त्यामुळे ग्राहकाप्रती असलेल्या ज्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवसायाला पार पाडाव्या लागतात, किंबहुना त्या पार पाडणे हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे असते. समजा ग्राहकाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या व्यवसायाने पार पाडल्या नाहीत तर काय होणार? तो ग्राहक त्या व्यवसायाला पाठिंबा देणार नाही. त्या व्यवसायाच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू ग्राहक विकत घेणार नाही आणि जर ग्राहकच नसेल तर तो व्यवसाय टिकू शकणार नाही. म्हणजे आता ग्राहक चळवळीमध्ये वाढ होऊन ग्राहक आपल्या हक्काबद्दल जागृत झालेले आहेत, अधिकारांबद्दल जागृत झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकाप्रती ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवसायाला पार पाडाव्या लागतात. मग ग्राहकाप्रती जबाबदाऱ्या म्हणजे नेमकं काय असतं? तर ग्राहकांना आपण ज्या वस्तू देणार आहोत त्या योग्य दरात दिल्या पाहिजेत. ग्राहकांना आपण ज्या वस्तू देणार आहोत त्या सुरक्षित असल्या पाहिजेत. ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारची फसवणूक करता कामा नये. अशा प्रकारच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं पालन व्यवसायाने केलं पाहिजे. 8 आहे शासकीय नियंत्रण. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शासकीय नियम हे अनुचित असतात, कारण त्यामुळे व्यवसायाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येते. शासनाने अनेक कायदे लागू केलेले असतात, त्यामुळे व्यवसायावर नैतिक दबावाबरोबरच कायदेशीर दबाव येतो. शासकीय नियंत्रण देखील व्यवसायावर असतं आणि ह्या शासकीय नियंत्रणामुळेच व्यवसायाला आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतात. प्रत्येक व्यवसायाला सरकारने जे सांगितले आहे त्यानुसार कायद्याचं पालन करावंच लागतं, परंतु ते कायद्याचं पालन करत असताना त्यांना काही नैतिक ज्या गोष्टी असतात त्याचं पालन देखील व्यवसायाला करावं लागतं. म्हणजे शासकीय नियंत्रण असल्यामुळे व्यवसायावर एक नैतिक दबाव निर्माण होतो आणि त्या नैतिक दबावातून व्यवसाय आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असतं. 9 आहे दीर्घकालीन स्वहित. ज्या संस्थेचा सर्वोच्च उद्देश हा समाजाची सेवा करणे हा असतो तीच संस्था दीर्घकालीन जास्तीत जास्त नफा मिळवून संस्थेची चांगली प्रतिमा सुद्धा निर्माण करू शकते. म्हणजे बघा, ज्या संस्थेचा उद्देश समाजाची सेवा करणे असा असतो, म्हणजे नफा तर कमवायचाच, परंतु तो नफा कमवत असताना समाजाची सेवा देखील करायची, अशा प्रकारचा उद्देश ज्या संस्थेचा असतो तीच संस्था दीर्घकाल व्यवसाय करू शकते.
आणि एक चांगली प्रतिमा नागरिकांमध्ये, देशामध्ये निर्माण करू शकते. आज आपण टाटा कंपनी इंग्रजांच्या काळापासून कार्यरत आहे, आज देखील कार्यरत आहे आणि आणखी कितीतरी वर्ष कार्यरत राहणार आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ह्या कंपनीमध्ये नफा कमवणे हे तर उद्दिष्ट आहेत, परंतु त्याचबरोबर समाजाची सेवा करणे हे देखील उद्दिष्ट ह्या कंपनीने जोपासलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून टाटा कंपनी दीर्घ काळापासून व्यवसाय करत आहे आणि एक चांगली प्रतिमा समाजामध्ये त्यांची निर्माण झालेली आहे. कामगार, ग्राहक, भागधारक आणि शासकीय अधिकारी या सर्व सदस्यांना जेव्हा असे वाटेल की व्यवसाय संस्था त्यांच्या हित रक्षणासाठी काम करत नाही, तेव्हा ते व्यवसाय संस्थेला सहकार्य करण्याचे बंद करतील. म्हणूनच स्वतःच्या दीर्घकालीन स्वार्थासाठी का होईना संस्थेने सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहिजे. म्हणजे बघा, हे सर्व जे काही घटक आहेत, कामगार असेल, ग्राहक असेल, भागधारक असेल किंवा सरकार असेल, शासकीय अधिकारी असेल, ह्या सर्व घटकांमुळेच तुमचा व्यवसाय चालत असतो. आणि जेव्हा या घटकांना वाटेल की तुम्ही तुमच्या ज्या सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थितपणे पार पाडत नाही, की हा व्यवसाय आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत नाही, अशी भावना जेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होईल, अशी भावना जेव्हा ग्राहकांमध्ये निर्माण होईल, अशी भावना जेव्हा शासकीय अधिकाऱ्यांमध्ये निर्माण होईल, तेव्हा ही लोक, तेव्हा हे घटक तुमच्या व्यवसायाला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाहीत. आणि जर ह्या लोकांनी पाठिंबा दिला नाही तर तुमचा व्यवसाय चालणार नाही. म्हणजे जर आपल्याला ह्या व्यवसायांचा, समाजातील या घटकांचा पाठिंबा पाहिजे असेल तर समाजाप्रती असलेल्या आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजेत. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना, म्हणजे मला माझा व्यवसाय दीर्घकाळ चालवायचा आहे, हा स्वार्थ ठेवून का होईना, त्यासाठी का होईना आपण आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या, आपण म्हणजे व्यवसायाने आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. 10वा आहे गुंतागुंतीच्या सामाजिक समस्या. व्यवसाय संस्थेने काही सामाजिक समस्या स्वतःहून निर्माण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ प्रदूषण, कामाच्या ठिकाणची असुरक्षितता, भेदभाव इत्यादी. म्हणून अशा समस्या सोडवणे हे व्यवसायाचे नैतिक कर्तव्य बनते. आता समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. गरिबी समस्या आहे, अशिक्षितपणा समस्या आहे, भेदभाव समस्या आहे. त्यातील काही समस्या ह्या व्यवसायामुळे निर्माण झालेल्या आहेत. त्या काही समस्यांना हा व्यवसाय जबाबदार आहे. उदाहरणार्थ प्रदूषण जास्तीत जास्त हे व्यवसायामुळे झालेलं आहे, व्यवसाय त्याला जबाबदार आहे. कामाच्या ठिकाणची असुरक्षितता, आपण बघतो अनेक ठिकाणी व्यवसायामध्ये कामगारांचा मृत्यू होतो, काम करत असताना मृत्यू होतो, अपघात होतो, त्याला जबाबदार हे व्यवसाय असतात. म्हणजे कामगारांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या त्या व्यवसाय पार पाडत नाही. भेदभाव म्हणजे महिलांना कमी लेखलं जातं किंवा त्यांना कमी पगार दिला जातो किंवा विशिष्ट धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना व्यवसायामध्ये कामावर घेतलं जात नाही, अशा प्रकारे भेदभाव करणे. तर अशा प्रकारच्या काही ज्या समस्या आहेत त्या व्यवसायामध्ये किंवा व्यवसायामुळे निर्माण झालेल्या आहेत. मग व्यवसायामुळे जर ह्या समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्या समस्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी देखील कोणाची आहे? व्यवसायाची आहे. व्यवसायाने या सर्व जबाबदाऱ्या किंवा ह्या सर्व समस्या त्यांचं निराकरण करण्याचं काम केलं पाहिजे. 11 नंबर जागतिकीकरण. आजकाल संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ मानली जाते. म्हणजे आता संपूर्ण जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे, संपूर्ण जग ही एक बाजारपेठ मानली गेलेली आहे. म्हणजे आज तुम्ही तयार केलेली वस्तू, आपण आपल्या भागामध्ये तयार केलेली वस्तू जगामधील कोणत्याही देशामध्ये कोणत्याही भागापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे आपण आपल्या वस्तू जागतिक स्तरावर विक्री करू शकतो. जागतिकीकरणामुळे व्यवसायाला अधिक संधी व आव्हाने सुद्धा मिळालेली आहेत. म्हणजे जागतिकीकरणामुळे आपल्याला संधी देखील मिळालेली आहे. आता संधी काय मिळालेली आहे
मी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत ती मी फक्त माझ्या स्थानिक भागामध्ये न विकता जागतिक स्तरावर विकू शकतो. ही माझ्यासाठी व्यवसाय वाढवण्याची एक संधी आहे. आणि विविध प्रकारची आव्हाने देखील आलेली आहेत. कारण की जागतिकीकरणामुळे जसं मी माझ्याकडच्या वस्तू जागतिक स्तरावर विकू शकतो, तसे जगामधील अनेक व्यवसाय त्यांच्याकडच्या वस्तू आपल्या देशामध्ये विकू शकतात. आणि त्यामुळे स्पर्धा देखील निर्माण झालेली आहे आणि ते एक प्रकारचं आव्हान आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे कमी झाले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे वस्तू व सेवांचे वितरण जागतिक स्तरावर होत आहे. म्हणजे पूर्वीचा जर काळ बघितला तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे थोडंसं कठीण होतं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे होते. परंतु आता सरकारच्या प्रयत्नामुळे आंतरराष्ट्रीय व्यवसाय करणे सोपं झालेलं आहे. आणि त्यामुळे आपण आपल्याकडच्या ज्या वस्तू आहेत किंवा आपल्याकडच्या ज्या सेवा आहेत त्याचं वितरण जागतिक स्तरावर आपण करू शकतो. ज्या देशांनी व्यवहाराची आदर्श पद्धत स्वीकारली आहे त्यांचा जगभर प्रभाव वाढला आहे. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, आज जागतिकीकरण आहे आणि जर तुम्हाला तुमचा व्यवसाय जागतिक स्तरावर न्यायचा असेल, जागतिक बाजारपेठेमध्ये तुमच्या वस्तू तुम्हाला विकायच्या असतील तर तुम्हाला नैतिकतेने व्यवसाय करावा लागणार आहे. मग नैतिकतेने व्यवसाय करणे म्हणजे काय करणे, तर समाजाच्या विविध जे घटक आहेत त्यांच्या प्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पडणे. जर तुम्ही समाजाप्रती जे विविध घटक आहेत त्यांच्या प्रती जबाबदाऱ्या पार पाडत असतील याचाच अर्थ तुम्ही नैतिकतेने व्यवसाय करत आहात. आणि जर तुम्ही नैतिकतेने व्यवसाय करत असतील तर तुमच्या व्यवसायाचा, तुमच्या देशाचा एक चांगला प्रभाव जागतिक बाजारपेठेमध्ये पडणार आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये तुम्ही तुमच्या वस्तू व्यवस्थितपणे किंवा विना अडथळा विकू शकणार आहेत. 12 नंबर, माध्यमांची भूमिका. सार्वजनिक जीवनामध्ये माध्यमे महत्वाची भूमिका बजावतात. इंटरनेटमुळे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. माध्यमे ही अतिशय क्रियाशील असून खळबळ उडवून देऊ शकतात. समाजावर त्याचा फार मोठा प्रभाव पडतो. व्यवसायाच्या अनुचित व्यापारी प्रथांविरुद्ध आणि ग्राहकांच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध माध्यमे आवाज उठवू शकतात. म्हणून व्यवसायाला सामाजिक मूल्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आजकाल माध्यमांची भूमिका फार महत्वाची आहे. आता माध्यम म्हणजे काय, न्यूज चॅनल किंवा पेपर ही देखील माध्यमे आहेत, महत्वाची माध्यमे आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया, तुमचं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ही देखील माध्यमे आहेत. इंटरनेट असेल, ही देखील माध्यम आहेत. तर ह्या सर्व माध्यमाचा वापर करून आपण एखाद्या ग्राहकाविरुद्ध समजा शोषण झालं असेल, ग्राहकाचं जर शोषण झालं असेल तर ती गोष्ट आपण माध्यमापुढे नेऊ शकतो आणि जगासमोर मांडू शकतो. म्हणजे ही जी माध्यमे आहेत त्याच्यामुळे व्यवसायांवर एक दबाव निर्माण झालेला आहे. जर व्यवसायाने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला तर अशा प्रकारची ज्या गोष्टी आहेत त्या विरुद्ध माध्यम आवाज उठवतात. आपण बघतो न्यूज चॅनल मध्ये कधी कधी जर एखाद्या व्यवसायाने अनुचित प्रकार केला तर न्यूज चॅनल असतील त्याच्यावरती न्यूज मोठ्या प्रमाणात दाखवली जाते. पेपरमध्ये त्या प्रकारची बातमी आपल्याला छापलेली दिसून येते आणि त्यामुळे जे व्यवसाय असतील त्यांचं नाव खराब होतं. मग जर आपल्या व्यवसायाचं नाव खराब होऊ द्यायचं नसेल आणि आपल्या व्यवसायाचं नाव जर चांगलं आहे आणि ते टिकवून ठेवायचं असेल तर समाजाप्रती आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजेत. म्हणजे ह्या माध्यमांचा एक वेगळा प्रभाव व्यवसायावर पडत आहे आणि त्या प्रभावातून व्यवसाय आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत आहे. फक्त न्यूज चॅनल असतील किंवा जी माध्यमं असतील फक्त अशाच गोष्टी देते का, नाही. जर एखाद्या व्यवसायाने चांगले काम केलं तर त्याला प्रसिद्धी देण्याचं काम देखील ही माध्यमं करत असतात. मग जर आपल्या व्यवसायाने जर सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या, चांगलं काम केलं तर एक त्या प्रकारची प्रसिद्धी देखील माध्यमामधून मिळणार आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यवसायाने आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. तर ही होती एकूण 12 कारणं
की ज्यामुळे व्यवसायाने आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत.